श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे खूप वेगवेगळे त्याचबरोबर तेवढेच सुंदर देखील असतात. जेवढी भक्ती तेवढे त्यापेक्षाही खूप सुंदर अनुभव देखील असतात. पण हे अनुभव तेव्हाच येतात जेव्हा श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना स्वीकार करतात आणि तेव्हा अनुभव देतात. त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे स्वामी सुंदर अनुभव देतात की कधी कधी त्यांना असे वाटते की आपण खरोखरच खूप मोठे भाग्यवंत आहोत की साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्याला जवळ घेतलेलं आहे. ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यामुळेच मी प्रत्येक वेळी म्हणत असते की स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा खरोखरच खूप भाग्यवंत आहे. म्हणूनच त्यांच्या वाट्याला श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य मिळते. जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना एकदा छातीशी धरतात, एकदा त्याचा हात धरतात, तेव्हा मात्र कोणतीही वेळ आली किंवा कोणतीही परिस्थिती असली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांचा एकदा पकडलेला हात कधीच सोडत नाहीत. असेच प्रत्येक भक्तांना अनुभव येतातच, कारण स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांना अनुभव येणं साहजिकच आहे. कारण श्री स्वामी समर्थ हे असंच दैवत आहे की कधीच स्वतःकडे कोणाचं काही सुद्धा ठेवत नाही. योग्य वेळ आली की स्वामी एकदा जरी एखाद्याने मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं असेल तरी देखील त्याला नक्कीच त्यापेक्षाही जास्त खूप काही देऊन जात असतात. श्री स्वामी समर्थ हे एक असं दैवत आहे की ते आईचं देखील दैवत आहे. श्री स्वामी समर्थ आई देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वामी आईचं रूप हे नेहमी आपल्या भक्तांच्या एखाद्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असते आणि असेच अनुभव प्रत्येक भक्तांना एवढे सुंदर सुंदर येत असतात. आजचा अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे भगवान देशमुख आहे. ते औरंगाबाद येथून आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना जवळ घेतात तर कसे अनुभव देतात हा देखील खरोखरच खूप सुंदर आहे. आणि हा अनुभव ऐकल्यानंतर मला देखील स्वामींचं करावं म्हणजे कौतुकच वाटलं की स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना अनुभव देतातच, परंतु त्याचबरोबर प्रत्येक भक्तांचे अनुभव तेवढेच वेगवेगळे आणि तेवढेच सुंदर देखील असतात. म्हणजे स्वामींच्या लीला खरोखरच अगाध आहेत हे देखील या अनुभवातून तुम्हाला समजते. चला तर मग या दादांचा जो अनुभव आहे तो ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. दादा सांगायला सुरुवात करतात. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव. हॅलो मॅडम. हा बोला की. मला सकाळी सकाळी स्वप्न पडलेलं अनुभव सांगतो मी तुम्हाला. बरं बरं. नाव सांगायचंय दादा? सकाळी ब्रह्ममुहूर्त स्वप्न पडलं होतं. ऐका ना, मी काय म्हणते, नाव सांगायचंय का तुम्हाला? नाव हा सांग ना. भगवान देशमुख, बजाजनगर, संभाजीनगर, औरंगाबाद. संभाजीनगर, जिल्हा संभाजी. हा किती दिवस झालं स्वामी सेवा करताय तुम्ही? स्वामी समर्थ. हॅलो. हा. सकाळी ब्रह्ममुहूर्त स्वप्न पडलं होतं. माझं काय झालं होतं, मी एक जायफळ आणलं होतं. काय बुधवारी जायफळ बुधवारी आणलं आणि नंतर ते तुळशीत पुरलं आणि गुरुवारी त्याची धुवून गोमित्र टाकून पूजा केली, व्यवस्थित पूजा केली आणि देवात मांडलं. नंतर मग 8-15 दिवसांनी ते बाहेर काढलं आणि खिशात ठेवलं. शर्टच्या खिशात. मला गल्ल्यात ठेवा पैशाचा कपाटात. तर संडासला गेलो मी. संडासला गेलो तर ते शर्टच्या खिशात असल्यामध्ये खाली पडलं. ते गेलं संडासच्या भांड्यात. तर मी सगळ्याचा इतर शोध केला, सापडलंच नाही. खूप शोधलं मी आणि मला कल्पना पण नाही की संडासचं भांड्यात पडलं असं. नाही का पडल्यानंतर? तर स्वप्न पडलं मला सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. स्वप्नात असं झालं होतं? नाही काही खरं घडलंय रिअली. तर स्वप्न पडलं. स्वप्नाच्या स्वामीने सांगितलं मला किंवा तू काही तळतळ करू नको, पाहू नको. याच्या संडासमध्ये पडलेलं आहे
मला ते परत धुवून काढू का, परत हे घेऊ का, नको म्हणजे तुझं काम झालं आता काही नको करू आणि चल करू नको व्यवस्थित झालं म्हणजे तुझं काम. म्हणजे ते सांगायचं म्हणजे स्वप्न पडलं आणि ते खरं बाबा हे झालं. म्हणजे हे अगोदर तुमच्या बरोबर घडलं होतं का? म्हणजे हे अगोदर तुमच्या बरोबर घडलं होतं का? म्हणजे टॉयलेट मध्ये पडलेलं तुम्हाला जाणवलं नाही, हे सत्य होतं का? हा, जाणवलंच नाही. कल्पना सुद्धा नव्हती ना संडासमध्ये पडून. म्हणजे हे अगोदर ठेवलं आणि मग विचारलं, स्वामींनी सांगितलं मला स्वप्न देऊन दृष्टांत दिला सकाळी सकाळी. स्वामी म्हणले बाबा तू काही काळजी करू नको, तुला संडास मध्ये गेले म्हणजे मी काढू का ते संडास धुवून काढू का, नाही नाक नको काढू, जे झालं ते झालं म्हणजे करू नको आणि तुझं काम झालं म्हणजे आता काम झालं नाही, तू काळजी करू नको. म्हणजे हे अगोदर आदल्या दिवशी घडलं आणि मग तुम्हाला पहाटे दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं? असं झालं. म्हणजे सांगायचं असतं की स्वप्न देऊन मला सांगितलं स्वामी, प्रत्यक्ष दृष्टांत दिलं आणि ते खरं झालं. म्हणजे मार्गदर्शन मला सांगितलं की अंगावर काटा झाला म्हणजे जागा नाही सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तात स्वप्न पडलं. 4ला 5 मिनिटं कमी होते. म्हणजे पहाटेच झालं ना? पहाटे हो पहाटे स्वप्न पडलं म्हणजे खरंच झालं, ऍक्च्युअली खरंच झालं. बापरे, खरोखर स्वामी स्वप्नात आलं तुमच्या म्हटल्यानंतर? हो ना, अंगावर काटा झाला. म्हणजे असं फोटो तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा, मग आता तुमचे प्रॉब्लेम संपले ना दादा? हो मॅडम, संपले एकदम संपले. मला मॅडमने फार सपोर्ट केलाय. आपल्या येणे फार सपोर्ट केलाय. की संभाजीनगर मध्ये बजाजनगर मध्ये पार्ट आहे तिकडे आपलं भगवान देशमुख बजाजनगर. माझं नाव भगवान आहे, माझं नाव देशमुख आहे. मला सत्य अनुभव आला ते तुम्हाला मी सांगितलं. किती दिवस स्वामी सेवेत आलात तुम्ही? हो, मी बरेच दिवस स्वामी सेवा करतो. मंदिरात जातो, दर गुरुवार नारळ ठेवतो, एवढं फुल ठेवतो नारळ. घरी काय सेवा करता? हो, सेवा करतो. स्वामी मला बरेच हे झाले पण एक ठळक लक्षात आलं मी तुम्हाला सांगितलं. नाही, खूप सुंदरच अनुभव दिला किंवा तुम्हाला म्हणजे मार्गदर्शनच केलं. बोलले म्हणजे सकाळी सकाळी स्वामी सांगितलं तू काही चळचळ करू नको, इतर शिवतो नको, पाहू नको, संडास मध्ये गेलंय आणि तुझं काम व्यवस्थित झालं नाही म्हणजे मी आहे तुझ्या पाठीशी, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी असं. अरे वा, म्हणजे आता इथून पुढे स्वामी नेहमी तुमच्या बरोबर राहणार दादा. हो, धन्यवाद. स्वामींची कृपा झाली. अनुभव खरोखरच खूप सुंदर होता, शेअर करते मी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या दादांचा अनुभव खरोखरच कसा होता. जेव्हा एखाद्या भक्ताला जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा स्वामी साक्षात येऊन आपल्या भक्तांना मदत करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, नेहमी जीवन जगत असताना ईश्वराच्या भक्तीचा मार्ग निवडणे ही प्रत्येकानेच निवडला पाहिजे असं माझं तरी मत आहे. कारण तुम्ही कधीही कोणत्याही वेळी कोणत्या ठिकाणी जाता आणि एकटाच नाही काय, एखाद्या कुटुंबामध्ये जरी एकाने जरी भक्तीचा मार्ग पकडलेला असेल तरी त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण हे तो देव करत असतो. मग तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये ईश्वराची साथ असते ना, तर त्या भक्तांच्या नेहमी पाठीशी एक सुरक्षा कवच असते आणि नेहमी त्यांचे रक्षण देखील होत असते आणि वेळोवेळी मार्गदर्शन देखील होत असते. जसे या दादांना ज्या गोष्टीसाठी त्यांची शोधाशोध चाललेली होती त्यावेळेस स्वामींना देखील असं वाटलं असेल की माझा भक्त हा खूप शोधाशोध करत आहे आणि यावेळेस मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात स्वामी ब्रह्ममुहूर्तावरती स्वप्नामध्ये येऊन मार्गदर्शन केले. अशीच असते प्रत्येक वेळी स्वामींची लीला ही खूप वेगवेगळी असते. जे लोक आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ ऐकत असतील त्यांना माहीतच असेल की आपल्या चॅनलवरती प्रत्येक अनुभव हा खूप वेगवेगळा आणि खूप काही शिकवून जाणारा देखील असतो. तर प्रत्येक वेळी त्यांच्या देखील लक्षात येत असेल की स्वामींचे अनुभव हे आणि स्वामींच्या लीला खरोखरच अगाध आहेत.
नेहमी ईश्वर भगवंत हे देखील भक्तीचेच भुकेले असतात. त्यामुळे जो कोणी मनापासून भक्ती करतो त्याच्या पाठीशी नेहमी ईश्वर भगवंत हे असतात. त्यामुळे तुम्हाला ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करायची आहे. अगदी दिवसातून थोडा वेळ जरी तुम्हाला वेळ भेटेल त्यामध्ये तुम्ही भक्ती करायची आहे. मग तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करू शकता, कुलदैवताची, ग्रामदेवी देवतांची, किंवा तुमचा ज्या देवावर विश्वास आहे, विठ्ठल आहे, श्रीराम आहेत, श्री भगवान विष्णू आहेत, महादेव आहेत, त्यामुळे तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती मनापासून करायची आहे, निशंक मनाने करायची आहे, निस्वार्थ भावनेने करायची आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता, मला तर खूप आवडलेला आहे. तर तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला तुम्ही नक्कीच मला सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल, लहान असो किंवा मोठा असो, तो अनुभव शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमच्यामार्फत खूप काही लोकांना मार्गदर्शन मिळते. आणि जर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचं त्यांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे, त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येक भक्तांवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे, यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.